बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता रोहित पवार आपल्या काकींच्या मदतीला धावून आलेत. ज्या बारामतीत एकेकाळी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगायचा, तिथे आता संपूर्ण पवार परिवार पुन्हा एकदा एकत्र आलेला दिसतोय. निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू झाल्या. आता या पोटनिवडणुकीचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अंतिम तारखेपर्यंत तब्बल 19 उमेदवारांनी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता ही निवडणूक सुनेत्रा पवारांना वाटते तेवढी सोपी जाणार का? महाविकास आघाडीतून काँग्रेसने कोणत्या उमेदवाराला मैदानात उतरवले आहे? आता पवार परिवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेणार? आता बारामतीची जनता अजितदादांच्या वारसदाराला निवडणार की नवा बदल स्वीकारणार? चला या सर्व प्रश्नांवर अगदी सखोल पद्धतीने चर्चा करूया आणि बारामती पोट निवडणुकी संदर्भातील संपूर्ण राजकीय कहाणी अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. ही पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे आवाहन केले होते. मात्र इच्छुक उमेदवारांनी आणि विरोधकांनी या आवाहनाकडे कानाडोळा केलेला दिसतो. कारण सुनेत्रा पवारांविरोधात फक्त 1-2 नाही तर तब्बल 19 उमेदवार मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीच्या रणांगणात उतरून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केला नाही आणि निवडणुकीतून माघार घेतली. मात्र असं असलं तरीही सुनेत्रा पवारांसमोरील आवाहन संपलेले नाही. आता ही लढाई पवार परिवाराच्या प्रतिष्ठेची बनली आहे. एकीकडे पार्थ पवार आपल्या आईसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरले असून दुसरीकडे रोहित पवारांनी देखील बारामतीच्या जनतेला साथ घातली आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी माननीय सुनेत्रा काकी आज अर्ज दाखल करतायत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली सर्वांची इच्छा होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षांना ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते ही विनंती मान्य करतील असा आमचा विश्वास आहे. परंतु जर तसं झालं नाही तर अजितदादा स्वतः ही निवडणूक लढत आहेत असं समजून बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना प्रचंड मताधिक्याने जिंकून द्यावं असं आवाहन करतो. तुमचं एक मत तीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात रोहित पवारांकडून बारामतीत जनतेला भावनिक आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असता, दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवारांविरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवलाय. काँग्रेसकडून या जागेसाठी ज्येष्ठ नेते विजयराव मोरे यांचे सुपुत्र ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात आकाश मोरे यांनी एक विचित्र अट घातली आहे. ते म्हणाले की मी बारामती पोट निवडणुकीतून फक्त तेव्हाच माघार घेईन जेव्हा अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात FIR दाखल करत पोलीस चौकशी केली जाईल. एकीकडे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते. यामुळे महाविकास आघाडीतील देखील या प्रकरणावर एकमत नसल्याचं सिद्ध झालंय. या पोट निवडणुकी संदर्भातील एक प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामतीतील प्रशासकीय भवन परिसरात काही वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. फक्त अजितदादांचे नाव पुरेसे आहे. आता घातकी तटकरे पटेलांची गरज नाही अशा आशयाचे हे फलक आहेत, जे सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचे कारण बनले आहेत. या फलकांमुळे महायुतीमधील अंतर्गत नाराजी, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमधील असमाधान पूर्णपणे उघड झालंय. अजितदादांच्या अनुपस्थितीत बाहेरचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा इशारा या माध्यमातून अजित पवारांच्या समर्थकांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. तर चला आता जाणून घेऊया कोणकोणत्या उमेदवारांनी सुनेत्रा पवारांविरोधात अर्ज दाखल केलाय.
सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे, त्यानंतर हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू गडुकडे, राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाचे अरुण निटुरे, त्याप्रमाणे अभिषेक बिचुकले, सागर भिसे, गजानन माळी, त्रिशाला कांबळे, दिलीप आवळुने, दत्तात्रय भेद्रे, मिथुन आटोळे यांसारख्या इतर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. आता यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक चांगली चुरशीची बनली आहे. असे असले तरी देखील अजित पवार यांच्या या क्षेत्रावरील दबदबा आणि बारामतीच्या जनतेमध्ये त्यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, हे सर्व मुद्दे सुनेत्रा पवार यांच्या पथ्यात पडू शकतात. पण सुनेत्रा पवार यांना अजित पवारांएवढी लीड निवडणुकीतून प्राप्त होईल का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती सध्या बारामतीत रंगलेल्या राजकीय आखाडा संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? काँग्रेस उमेदवार आकाश मोरे आपली उमेदवारी मागे घेतील की नाही? बारामतीत आता कोणाचे वर्चस्व गाजणार? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.